नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आणि अभिनंदन. शुभेच्छा. खूप खूप नवीन वर्षामध्ये आपण आलो आहोत आणि ज्या काही सगळ्या इच्छा आकांक्षा असतील त्या सगळ्या पूर्ण होऊन सदिच्छा व्यक्त करते. सुरुवातीलाच अभिनंदन सगळ्यांच्या या मेळाव्यासाठी आलेले आहेत आपण. आणि सरांचं मार्गदर्शन झाल्यानंतर एक सकारात्मक अस्वस्थता जाणवायला लागते. ती मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना जाणवायला सुरुवात झाली असेल. खरं तर मी प्रश्न वेगळा विचारून सुरुवात करणार होते. चित्रपट आपल्यापैकी सगळ्यांनाच आवडणारं माध्यम आहे आणि एखादा विषय चित्रपटाच्या माध्यमातून जेव्हा आपण बघतो तेव्हा लेखकाने दिग्दर्शकाने जे सांगितलंय ते अत्यंत प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या चित्रपटातले नायक आणि नायिका करत असतात. जसं सरांनी आता सांगितलं की डोंबिवली फास्टचा नायक हा मुंबई ग्राहक पंचायतीशी किती सहज जोडला त्यांनी त्या कार्याशी, कारण तो तुम्ही उत्तम साकारला. आपल्याबरोबर आज संदीप कुलकर्णी जोरदार स्वागत करतो. मला तिथूनच आता सुरुवात करायची. खरं तर मी असंभवपासून सुरुवात करणार होते, त्यासाठी तुमचं अभिनंदन. कारण आत्ताच रिलीज झालेला सिनेमा आणि त्याला सुद्धा खूप छान यश मिळालंय. वेगळ्या विषयावरचा हा चित्रपट आहे. पाहिलाय का तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी किंवा सगळ्यांनी? खूप वेगळा विषय होता त्याचा, पण मी थोडं नंतर येतो त्याच्याकडे. डोंबिवली फास्टचं इतकं सुंदर वातावरण तयार झाल्यानंतर आपण माधव आपटेपासूनच सुरुवात करूया. मुळात सरांनी जो सहसंबंध जोडला ते ऐकून तुम्हाला त्या कॅरेक्टरचा एक वेगळा आयाम मिळाल्यासारखं वाटलं का इतक्या वर्षांनंतर केलेल्या? हो, म्हणजे आता सर्वप्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा माझ्याकडनं. ग्राहक पंचायतला आणि त्यांचं ग्राहक पंचायतचं अभिनंदन. 39व्या वर्षाला पदार्पण झालंय, त्याचं अभिनंदन. सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या या ग्राहक पंचायतशी निगडीत असलेल्या सगळ्यांना माझं अभिनंदन. येस, म्हणजे आत्ता सरांनी जे सांगितलं त्याच्यामुळे मला हे पण म्हणजे पर्स्पेक्टिव्ह, एक चांगला सिनेमा ना वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह पण देऊन जातो. की काही वेळेला आपल्यालाच माहीत आहे हा होता का पर्स्पेक्टिव्ह, पण विच इज व्हेरी ट्रू. कारण सात्विक संताप जो असतो ना ग्राहकाचा किंवा सामान्य माणसाचा, तो त्याच्यातनं आलेला आहे. आणि मुळात आता ₹2 हे फक्त कारण आहे, पण सिनेमा पाहिला तर त्याचं जे इतक्या वर्षाचं जे सगळं साठलेलं जे सगळं त्रास आहे की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा तुम्हाला सुख नाही किंवा तुमच्या मनासारखं काहीच नाही. म्हणजे शेवटी म्हणतो ना की 4थी सीट म्हणजे खिडकी पण मिळत नाही. सो त्या सगळ्याच एक बॉइलिंग पॉईंटला तो आलेला आहे माधव आपटे. आणि ₹2 हे कारण आहे, निमित्त आहे. आणि मग ते सगळ्या गोष्टीचं त्याचं एक रिबेल आहे किंवा त्याचं एक हे आहे की मीच आता हे हातात घेतो आणि मीच हे करतो. अर्थात म्हणजे काय म्हणतात त्याला, हे काय ॲक्च्युली हे असं करावं असं काही कोणाचंही नसतं, पण निदान त्या निमित्ताने आतमध्ये लोकांना जे तुमची एक खळबळ असते किंवा हे असते त्याची एक सांगड होते आणि तुम्हाला एक जाणवतं की अरे आपण हे असेच दिवस जात आहेत आणि याच्यावरती आवाज कोणीच उठवत नाही. तर तो एक त्या सिनेमाचं निमित्त होतं या कॅरेक्टरचं. पण मग ते कॅरेक्टर करताना बऱ्याचदा कलाकाराचे आपण अनुभव जेव्हा ऐकतो तेव्हा असं आम्हाला मुलाखतींमधनं कळतं की कुठेतरी त्याने स्वतःला पण त्याच्यात थोडंसं रिलेट केलेलं असतं रोजच्या जगण्यामधनं. तर तसं माधव आपटेचं कॅरेक्टर, त्याची तयारी करताना तुम्हाला काय एकंदरीत प्रोसेस होती त्याची? ॲक्च्युली तो 2004 हा वर्ष माझ्यासाठी ॲज अन ॲक्टर खूप अत्यंत महत्त्वाचा किंवा अत्यंत काय म्हणतात मेमोरेबल आहे. कारण त्याच वर्षी मी साने गुरुजी पण केला आणि त्याच वर्षी डोंबिवली फास्टचं शूटिंग चालू होतं आणि 2 कम्प्लीट वेगळे हे होते आणि दोन्ही रोल चॅलेंजिंग होते. कारण साने गुरुजी मी करणं म्हणजे ॲक्च्युली दामू केंकरे, विजय केंकरेंचे, त्यांनी मला कास्ट केलं होतं. मी त्यांना म्हटलं की साने गुरुजी मी कसा काय. त्यावेळेला त्यांचं कारण होतं की तुझ्या डोळ्यात जे आहे ते तुला आता नाही कळणार, पण असं ते होतं. पण माझ्यासाठी तो एक चॅलेंज झाला. मी घाबरलो होतो की एकतर म्हणजे काय म्हणतो गांधीयन, बरं त्यात खानदेशातला माणूस थोडा सावळा आणि बारीक आणि थोडेसे असे वगैरे, तर मी म्हटलं हे
म्हणजे फिजिकली किंवा आणणार कसं. तर ह्या सगळ्याचा विचार करता करता हे मी आता स्वतःला टॅन करून घेतलं, बारीक झालो आणि त्याचा फायदा दोन्ही ह्याला झाला. कारण जो रेग्युलर एका मध्यमवर्गीय माणूस डोंबिवलीवर राहणारा रोज ट्रेननी ट्रॅव्हल करतोय, त्याचं ते म्हणून त्याचा जो डबा, त्याचा रोजचा हे ते कोबीची भाजी, चपाती हे सगळं, सो तो सुखवस्तू नाही असू शकत. डब्यात कोबीची भाजी ते जे रिपिटेटिव्ह त्याचं जे सगळं रुटीन आहे ते आहे. सो लकीली त्या दोन्ही कॅरेक्टरला माझा एक हे गेला. आणि साने गुरुजी माझ्यासाठी जास्त महत्वाचा होता, कारण एक फोटो आणि 2 फोटो सोडले तर काहीही त्यांचं फुटेज नाही, काही नाही, त्यांचं काहीच हे नाही. मग अर्थात त्याचा प्रोसेस वेगळा होता की मी मग त्यांचे जे विद्यार्थी होते, जसे तामाणे बंधू तेव्हा होते, लीलाधर हेगडे होते, कुसुमताई होत्या, तर ह्या सगळ्यांना भेटून त्यांना जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला आणि मग तो साकारला मी. माझ्यासाठी अत्यंत जेव्हा तो पहिलं स्क्रीनिंग होतं तर सगळे आतमध्ये मी एकटा नखचावा तसा बाहेर बसलो होतो, कारण ह्या सगळ्या त्यांच्या विद्यार्थ्यांनी जर एक्सेप्ट नाही केलं तर मी. पण सिनेमा संपला, ते बाहेर आले आणि म्हणाले की गुरुजी आम्हाला परत भेटले. सो आता तो सिनेमा फार लोकांपर्यंत पोहोचला नाही. तो आता यूट्यूबवर आहे मला वाटतं, पण तो ऑब्व्हियसली सेवा दलाचं आणि गव्हर्नमेंटच्या ग्रँटनी तो त्यावेळेला केला होता, त्यामुळे ते रिलीज फार नीट असा मोठा नाही झाला, पण तो छोटा, तो फार पोचला नाही. पण ॲज अन ॲक्टर माझ्यासाठी तो अत्यंत टफ आणि अत्यंत एक काय म्हणतात चॅलेंजिंग आणि फार एक अचीवमेंट केलेला असा एक रोल होता. अर्थात डोंबिवली फास्ट खूप पोचला आणि मला डोंबिवली फास्ट आणि माधव आपल्यामुळे. पण डोंबिवली फास्ट आता मी तेव्हा भांडुपला राहायचो आणि रोज ट्रेननी मी जे स्कूल ऑफ आर्ट्सला माझं जाणं वगैरे होतंच 1-2 वर्ष तरी. त्यामुळे ट्रेनचा वावर किंवा आपण सामान्य माणसं इतकी जवळून पाहिलेली असतात किंवा त्यावेळेचं जे सगळं मी अगदी जवळून अनुभवलेलं होतं, तर त्यामुळे तसं माझ्यासाठी तसं सोपं होतं. सोपं म्हणजे म्हणण्यापेक्षा रिलेट करण्यासाठी खूप सोपं होतं, मोर दॅन सानेगुरुजी. पण तो वर्ष माझ्यासाठी फार महत्वाचा होता की ॲज अन ॲक्टर मला त्यांनी खूप दिलं पुढे काही करायला. डोंबिवली फास्टचा आपण जेव्हा उल्लेख करतो तेव्हा ओघाने त्याच्या आधी श्वासचा सुद्धा उल्लेख हा होतोच, कारण श्वासमधल्या कॅरेक्टरचा मी ॲज अ प्रेक्षक जेव्हा तो बघितला होता, लहान होते मी पण तरी सुद्धा मला त्या डॉक्टरांचा सुरुवातीला राग आला होता की असं का ते बोलले त्या आजोबांना, नेलं त्याला बाहेर तर ठीक आहे ना थोड्या वेळासाठी, उद्या ऑपरेशन आहे त्याचं, पण एवढ्या जोरात बोलायची काय गरज. त्या तयारीबद्दल श्वासचा ग्रॅज्युअल इतका मोठा होता सगळ्याच बाबतीत, गोष्ट, त्याचं चित्रीकरण, नंतर त्याला मिळालेलं यश सगळ्याच स्तरावर. तर श्वासचं काय महत्त्व आहे तुमच्या आयुष्यात? श्वासमुळेच मी मराठीत आलो एका अर्थाने, कारण मी आधी म्हणजे माझे गुरु सत्यदेव दुबे, जवळ 3 वर्ष मी जे संपल्यानंतर मी त्यांच्याबरोबर थिएटरमध्ये रिगरसली काम केलं, हिंदी, मराठी आणि इंग्लिश थिएटरमध्ये प्लेजमध्ये. आणि त्यावेळेला मग श्याम बेनेगल, गोविंद एलानी हे नाटक बघायला यायचे. त्यामुळे श्याम बेनेगलांनी मला पहिला सिनेमा मम्मो मला दिला होता, तो पार्टिशनवरती आधारित, आणि याचा होता. मग दुसरा सिनेमा गोविंद एलानींचा 1084 किंवा महाश्वेता देवींच्या कादंबरीवर. तिसरा सिनेमा होता इस रात की सुबह नहीं, सुधीर मिश्रांचा. त्यामुळे हिंदी असे माझे चालू होते. आणि त्यावेळेला मराठीमध्ये खूप असे विनोदी सिनेमा आणि असे सगळे चालू होते. तर मी त्यावेळेला मला कळलं बघा की मराठीत मला कधी काम करायला मिळेल किंवा त्या प्रकारचं काही होईल का. आणि सडनली श्वास आला. म्हणजे संदीप सावंत जो रायटर डिरेक्टर आहे तो माझ्याकडे स्क्रिप्ट घेऊन आला आणि म्हणाला अशा अशा. तर मला आश्चर्यच वाटलं, अरे वा क्या बात आहे, मराठीमध्ये अशा प्रकारचं काहीतरी होतंय. आणि मग सगळे त्या सिनेमाच्या कॉन्सन्ट्रेटेडली हे लागले. आम्हाला हे माहिती नव्हतं की सिनेमा एवढा मोठा होईल. आमचं हेतू फक्त हाच होता की हा सिनेमा काहीतरी वेगळा चांगला मराठीमध्ये करायचा. त्यामुळे त्याची प्रोसेस पण फार छान होती. म्हणजे मी त्या वयामध्ये अँकोलॉजीबद्दल सुद्धा मला फार माहिती नव्हतं. त्यामुळे अँकोलॉजिस्ट करायचं आहे आणि तोही यशस्वी अँकोलॉजिस्ट. म्हणजे असं नाही की नवीन तो आहे की त्याच्या शब्दाला एक वेटेज आहे, क्रेडिबिलिटी आहे, असं अँकोलॉजिस्ट करायचं होतं. तर ऑब्व्हियसली होमवर्क खूप सुरू झालं आणि पुणतांबेकर, शिरीष पुणतांबे यांची केस होती ॲक्च्युली.
तर त्यांच्या क्लिनिकमध्ये मी जाऊन बसायचो, त्यांचे ऑपरेशन्स अटेंड करायचो, की हा माणूस काय कसा विचार करतो, हा कसा एक क्लायंटशी म्हणजे ह्यांची. आणि मी जे ऑब्झर्व केलं होतं त्याची जी ग्रॅव्हिटी मला जी दिसली की म्हणजे क्लिनिकमध्ये माणूस एंटर झाला का तो अर्ध मेला, म्हणजे इट इज लाईक कॅन्सर इक्वल टू डेथ. आज खूप म्हणजे सर्वायव्हर्स आहेत खूप आहेत, पण त्यावेळेला असं होतं की कॅन्सर इक्वल टू डेथ, म्हणजे मी 25 वर्षापूर्वीचं म्हणतोय. आणि पुंता आंबेडकर इतके म्हणजे त्यावेळेला ते एवढे होते की त्यांच्याकडे 25-20 मिनिटाच्या वरती प्रत्येक पेशंटला वेळ नसायचा, कारण एवढे पेशंट होते. 20 मिनिटामध्ये ते इतकं क्वालिटेटिव्ह त्याच्याशी बोलायचे की तो जाताना होपफुली जायचा पेशंट, फुल होप घेऊन जायचा. इतकं ते फार छान त्यांचं ते इंटरॅक्शन आणि हे असायचं. आणि ते सो हे मी त्यांच्याकडनं घेतलं की फायनली डॉक्टर म्हणजे तुमची किती विद्या असेल काही असेल, पेशंट येतो तो त्याच्या ह्याने येतो तर त्याला होप देणं हे फार हे ते मी श्वासमध्ये आणलं. आणि ऑब्व्हियसली खूप म्हणजे त्याचे टेक्निकल ॲज अ डॉक्टर वगैरे गोष्टी खूप छान झाल्या आणि तो सिनेमा झाला. इनफॅक्ट सगळ्यात मोठी पावती मला श्वासबद्दल मिळाली ती जेव्हा सिनेमा मोठा झाला, सगळे पाहत होते, हिंदी इंडस्ट्री पण मी पाहिला होता. आणि शबाना आझमीनी हा सिनेमा पाहिला. मला कळलं नाही, पण मला उर्मिला मातोंडकरच्या वडिलांचा फोन आला की असं असं शबानाला बोलायचं आहे तुझ्याशी. तर अगदी 10 मिनिटात त्यांचा फोन आला शबाना आझमीचा, आणि पहिला प्रश्न होता तू कुठल्या मेडिकल कॉलेजमधला पास आउट आहेस. तर मी म्हटलं नाही, मी आर्टिस्ट आहे, मी असं असं आहे. मी तिचा विश्वासच बसेना. ती म्हणे की इतकं कसं, म्हणजे आम्ही सुद्धा खूप मेथड हे करतो किंवा एक होमवर्क करतो, पण तू इतका, म्हणजे त्यांना असं वाटलं की मी डॉक्टर लागून सारखा मेडिसिनमध्ये होतो आणि मग ॲक्टर झालो, असं वगैरे त्यांना होतं. सो दॅट वॉज अ बिगेस्ट कॉम्प्लिमेंट फॉर श्वास. तो जो एक पर्टिक्युलर सीन आहे की आजोबा त्या मुलाला घेऊन जातात फिरायला, उद्यापासून तुला दिसणार नाहीये तर मला त्याआधी पुन्हा जग दाखवायचं आहे. आणि तो थॉट प्रोसेस तुमचा जो पडद्यावर आम्हाला दिसला ऑपरेशनच्या आधीचा सीन, त्यावेळेला तुमची अशी काही वेगळी तयारी किंवा कसं एकंदरीत तो डिझाईन झाला? सो बेसिकली एथिकली डॉक्टरना कुठल्याही पर्सनल ह्याच्यामध्ये जायचं हे नसते एथिकली. आणि असा जो बिझी माणूस असतो किंवा एक एवढा मोठा हे सर्जन असतो, त्याला एवढ्या पेशंट्सच्या लाईफमध्ये जायची वेळच नसते. पण समहाऊ असं होतं की आजोबा त्या मुलालाच घेऊन आलेलं, दुसरं कोणीच नाही. त्यामुळे आजोबांना पहिलं तो हे करतो आणि त्याच्यामध्ये 2 मोठे क्रुशल हे असतात. एक तर आजोबांना पटवणं की जर ऑपरेशन नाही झालं तर त्याच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे त्यांना ते अग्री करणं, दॅट इज वन स्टेप. दुसरी होती की पेशंटला सांगायला लागतं, म्हणजे पेशंटला सांगितल्याशिवाय तुम्ही ऑपरेशन नाही करू शकत. तर तो जो मुलाला सांगण्याचा सीन आहे ना, तो सगळ्यात कठीण होता. इनफॅक्ट स्क्रिप्टमध्ये तो फक्त त्यांनी डिस्क्राईब केला होता आणि संदीप म्हणजे सावंत नेहमी म्हणायचं की हा सीन कसा करणार, म्हणजे तर शूट करता करता खूप आमच्या डोक्यात तो होता की कसं काय. आणि मग सडनली मला ते असं सुचलं. मी त्याला म्हटलं की ते घरी येतील दोघे आणि टेरेसवरती हा सीन, आणि मी त्याला म्हटलं की डोळे, म्हणजे त्याला पॉझिटिव्हली ते न्यायचं होतं. इफ यू सी फिल्ममधला, म्हणून फिल्म खूप आवडते की त्या मुलाचे म्हणजे एवढ्या कमी वयात त्याचे डोळे जातात, वाईट वाटतं आपल्याला, पण फिल्म शेवटी होपफुल आहे की तो मुलगा सुद्धा ते एक्सेप्ट करतो की आयुष्य म्हणजे मग त्याचा जो स्टोरी लाईनचा थ्रेड होता की ती होपफुल होती. म्हणजे काय की आपल्याकडे 6 सेन्सेस आहेत, तर एक सेन्स जातोय ना, बाकीचे सेन्सेस तर आहेत. मग त्या सेन्सेसची जाणीव करून देणारा तो सीन होता, ते मी त्याला सांगितलं. आणि मग तो तसा की त्या मुलाबरोबर खेळतो की तुला वास बघ, मग मी आणि अमृता, मग तुला आवाज येतो का, मग तुला हे येतो का, ते बाकी सगळ्या सेन्सेसचं हे करून खेळता खेळता त्याला, आणि मग त्याच्याच लक्षात येतं, कारण त्याला ते माहिती असतं ना, तो त्या सगळ्या टेस्टमधनं त्याच्याच लक्षात येतो आणि त्याला ते कळतं आणि तो रडत आजोबांकडे जातो. त्यामुळे तो सीन वर्क झाला. तो सगळ्यात हायलाईट आहे त्या चित्रपटाचा सीन, कारण एवढ्या छोट्या मुलाला कन्व्हिन्स करणं. हो ना, कारण ते शब्दांनी होत शकत, त्याला काय कळणार आहे, तो किती एवढं. आपल्या वेगवेगळ्या चित्रपटांबद्दल तर आपण बोलणार आहोतच, पण सुरुवात थिएटरपासून झाली, मग हिंदी सिनेमा, मग मराठी, या सगळ्यामध्ये ॲक्टरची एक स्वतःची प्रक्रिया असते अभिनयाची. तो सतत काहीतरी स्वतःला सांगत असतो, शिकवत असतो, शिकत असतो.
आणि ते शिकलेलं सगळं अनलर्न करून पुन्हा नव्याने काहीतरी पुढे आणत असतो. तुमची प्रक्रिया काय आहे अभिनयाची? असंच का थोडं वेगळं आहे? नाही, ऑलमोस्ट. कारण प्रत्येक प्रोजेक्ट, चांगला प्रोजेक्ट मी पहिला प्रोजेक्ट आहे म्हणून ट्रीट करतो. पहिला नसतो तो, कारण एवढ्या वर्षाचा अनुभव असतो, सगळं असतं. पण काही वेळेला तो अनुभवच काही वेळेला मध्ये येतो, कारण मग तो कॅरेक्टर जिवंत होत नाही किंवा त्याचे जे सगळे आतले कंगोरे आहेत ते तेवढे येत नाही, कारण तुम्ही ऑलरेडी त्याच्याकडे मला हे करता येतच. सो करता येतं, पण ॲक्च्युली यू हॅव टू बिलीव्ह दॅट दिस इज माय फर्स्ट प्रोजेक्ट. त्यामुळे ते फ्रेश त्याच्याकडे बघितल्यामुळे तुम्हाला बरेच त्यातले कंगोरे किंवा पर्स्पेक्टिव्ह काही हे येतात, किंवा अप्रोच कळतो की ह्याच्याकडे अप्रोच मी कसा करणार. सो मला आधी माहिती नसतं की मी कसा अप्रोच करणार. मग त्यातनं सुचतं, हे येतं. आणि अर्थात हे सगळ्या प्रोजेक्टमध्ये होत नाही, काही फार महत्त्वाच्या किंवा तशा प्रकारच्या प्रोजेक्टमध्ये जास्त तसं होतं. म्हणजे उदाहरण एकतर डोंबिवली फास्ट होताच, त्याच्यात आत्ता मी गेल्या वर्षी म्हणजे एक रिलीज झालेलो महात्मा फुलेंचा मी केला सत्यशोधक. आता फुलेंच्याबद्दल जेवढी माहिती आपल्या पब्लिक डोमेनमध्ये होती तेवढीच मलाही होती. त्यामुळे जेव्हा निलेश जळमकर आमचा अकोल्याचा दिग्दर्शक होता, त्याला ती फिल्म करायची, तो माझ्याकडे जेव्हा आला तेव्हा मी म्हटलं, अगेन जसं सांगितलं तसं म्हटलं मी का, कारण फार ते गरजेचं असतं की म्हणजे डायरेक्टर एक ॲक्टरकडे का येतो, त्याला त्याची क्लॅरिटी आणि त्याचं. मग त्यांनी ऑलरेडी माझा चेहरा आणि त्यांचा असा फोटो मॉर्फ करून आणला होता आणि मला दाखवला. तर मलाच आश्चर्य वाटलं की अरे मी खूप. आणि मग स्क्रिप्टवरती काम सुरू झालं, हे झालं. पण माझं जेव्हा सगळं अर्थात मग सगळं ते वाचन फुलेंबद्दलचं, त्यांचं धनंजय केरांचं उत्तम पुस्तक आहे, त्याच्यावरती त्यांनी लिहिलेलं सगळं लिखा, हे सगळं वाचायला सुरुवात केली, हे केली. आणि मग ते लक्षात आलं की त्या काळामध्ये म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की सावित्रीबाई जेव्हा बाहेर पडल्या होत्या तेव्हा शेण फेकलं गेलं, दगडमान. पण त्या ह्याच्यामध्ये सुद्धा ते करणं हे काय, हे का, वाय. तर दोघांचा तो एक रोमॅन्टिसिझम, मी नेहमी म्हणजे ते सांगतो की हे रोमॅन्टिसिझम आहे की दोघांनी मिळून समाज बदलणं. जेव्हा काहीच शक्य नव्हतं, जेव्हा पॉसिबिलिटीज नव्हती, तेव्हा त्या दोघांनी ते जे स्वप्न बघणं आणि रोमॅन्टिकली दोघांनी, रोमॅन्टिक म्हणजे असं नाही की एक हात धरूनचा, एक अख्खं कार्य करणं, हे खूप रोमॅन्टिक आयडिया होती त्यावेळेला. त्यांना ते करता 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 त्याचे मार्ग मिळाले किंवा हे मिळाले, सगळे अगेन्स्ट होतं, अडथळे होते, त्यातनं ते मार्ग शोधत गेले आणि मग वेगवेगळ्या गोष्टी ते करत समाजात साथ. ते इतकं दोघांचं इक्वेशन होतं की बघितलं, नजरेने कळायचं की त्यांना काय बोलायचं आहे. आणि स्पेशली शेवटच्या फेजमध्ये जेव्हा त्यांना पॅरालिसिस झालेला असतो, त्यांना बोलता येत नाही, तर ते बोलायचा प्रयत्न करतात पण शब्द नीट येत नाही, समोरच्याला कळत नाही. तेव्हा सावित्रीबाई सांगतात की त्यांचं काय म्हणणं. इतकं ते म्हणजे 2 bodies 1 soul असं त्या दोघांचं त्यावेळेला होतं. सो हा जो ॲप्रोच आहे ना, हा म्हणजे बोलण्याचं कारण असं की ते येणं म्हणजे ह्या काळामध्ये आणि त्याच्याकडे. सो आय हॅड टू अनलर्न किंवा आय हॅड टू माझ्या ज्या बाकीच्या क्वालिटीज यू हॅव टू, आणि कम्प्लिटली एक नवीन समाज किंवा काय. आणि इनफॅक्ट त्याच्याचमुळे मला मी हा जो यूट्यूब चॅनल मी बडेआम सुरू केला, तो तिथेच मला ते हे झालं की काहीतरी सोसायटीला गिव्हिंग बॅक साठी मग तो डिजिटल तो हा सुरू केला. बिकॉज दॅट इज वॉट ॲटलिस्ट आय कॅन डू इमिडिएटली, अशा मी तो सुरू झाला. सो ते जे आहे ना की काहीतरी बदललं पाहिजे, काहीतरी आतून, हे खूप असं वाटतं म्हणजे अशा आहे. सो आता तुम्ही पॉडकास्टचा विषय काढलाच आहे, तर आपण तुमच्या फिल्म्सच्या जर्नीमधून थोडंसं सोशल मीडियाकडे येऊया आणि परत वेगवेगळ्या कॅरेक्टर्सकडे जाऊया. बडेआम हे नावच इतकं युनिक आहे, तर आपण मुळात पॉडकास्ट करावा हे कुठून जन्माला आला तर तुम्ही सांगितलं, पण त्याच्यामध्ये इतके वेगवेगळे विषय आहेत. म्हणजे बिझनेस कसा सुरू करायचा पासून ते मेडिकल फील्ड, एवढा मोठा आवाका त्याचा असावा किंवा अशा गेस्टना आपण बोलवावं, ह्या आयडिया मागचा विचार काय होता? एका वाक्यात तर ते होत नाही की समाजाला काहीतरी आपण देणं लागतो, अजूनही त्याच्यात नक्कीच काहीतरी असणार. मला म्हणजे आत्ता एवढ्या वर्षात असं एक जाणीव झाली की अनुभव खूप व्हॅल्युएबल आहे.
आणि अनुभव हा कमवायला लागतो. नॉलेज तुम्हाला पुस्तकातनं मिळतं, इन्फॉर्मेशन मिळतं, हे मिळतं, पण अनुभव हा प्रत्येकाला कमवायला लागतो. आणि जसं मी नेहमी म्हणतो की स्क्रिप्ट एक असेल आणि 4 वेगवेगळ्या नटांनी त्याच्याकडे जरी पाहिलं तरी तो वेगवेगळा जाणवेल किंवा ऐकवेल, कारण तो प्रत्येकाचा त्याचा अनुभव घेऊन येतो. टेक्स्ट सेम आहे पण अनुभव वेगवेगळे आहेत. तसं इतक्या लाईफच्या जर्नीमध्ये वेगवेगळे अनुभव असलेली लोक मी पाहिली. आणि मी आमचा एक सॅटर्डे क्लब म्हणून एक बिझनेस ह्याचा आहे, त्याचा मी गेल्या 5-6 वर्ष त्यांचा ब्रँड अँबॅसेडर आहे. ते योगाने झालं आणि त्यामुळे त्यांच्याशी पण माझी खूप अशी आत्मीयता निर्माण झाली. त्यांच्या सगळ्यांचं त्या सगळ्यांचे वेगवेगळे बिझनेसेस, त्यांचे ग्रोथ, त्यांचे चॅलेंजेस हे मी ऐकलेले आहेत, पाहिलेले आहेत. त्यामुळे ह्या सगळे वेगवेगळे अनुभव डॉक्युमेंट करणं म्हणून मला असं वाटलं की पॉडकास्ट तो करावा. सो बेसिकली आम्ही तेच आणि मी स्टोरी टेलिंगमध्ये असल्यामुळे मी काय करतो की त्याच्या जीवन इट्स लाईक एव्हरीबडीज बायोग्राफी छोटी त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये, पण त्याच्यामधला फोकस मेन असतो की त्याचा अनुभव डॉक्युमेंट करणं. आणि मग असं होतं की मी स्वतः तसं आहे की मी सामान्य मिडल क्लास ह्याच्यातनं आलेलो आहे आणि जे काही कमवले ते सो जन्माला येतो तुम्ही सामान्य म्हणूनच येतात बरेच वेळेला जनरली. काही बिझनेस मोठ्या फॅमिलीजमध्ये येतात तो भाग सोडला तर आपण इवन बिझनेस फॅमिलीमधला तो येतो, तो असतो सामान्य, त्याला काही घरचं जे काही मिळतं ते, पण त्याला कमवायलाच लागतो. पण हा अनुभव कमवायला लागतो आणि तो जो त्याच्यामुळे तो मोठा होतो. म्हणजे त्याच्या व्हर्च्यूज, त्याच्या थॉट्स, त्याच्या द बेस्ट स्किल्स आणि जे काय तो वापरतो ज्यामुळे तो मोठा होतो. सो म्हणून ते बडे आम नाव सुचलं की इट्स एव्हरीबडी इज बॉर्न कॉमन, यू बिकम बिग बिकॉज ऑफ युअर थॉट्स अँड व्हर्च्यूज. बडे आम, किती छान नाव आहे ना. म्हणजे खरंच युनिक आहे की प्रत्येकामध्ये काहीतरी. आणि ऑल्सो कारण काय होतं की काही हिंदी लोक पण आहेत, त्यामुळे काही हिंदी पॉडकास्ट आहेत आणि मराठी पण आहेत, त्यामुळे ते नाव पण दोन्ही ह्याच्यात जातं. अनुभव हा एक भाग आहे, पण आपण समाजासाठी काहीतरी, आपण कुठल्या तरी एका छान माध्यमात काम करत असताना आपल्याला लोक बघतील, आपलं ऐकतील, हा विचार तर तुमच्या अनुभवातनं आलाच आहे. पण पुण्याहून तुम्ही आलाय, जन्म पुण्याचा, घरातलं वातावरण पण असं होतं पोषक, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे किंवा असा विचार असणार तुमच्या लहान? खरं तर नाही, म्हणजे अत्यंत सामान्य घरातनं मी होतो आणि आई वडील दोघेही सर्व्हिस हे करणारे होते. पण मला समहाऊ टीचर्स आणि गुरु जे लाभले ना, आय डोंट नो हाऊ, पण शाळेमध्ये पण किंवा मी जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये असताना पण प्रभाकर कोलते म्हणून होते, आहेत म्हणजे अजूनही ते त्याच्यानंतर सत्यदेव दुबे. सो असे ना वेगवेगळे अशी मार्गदर्शक किंवा काहीतरी देणारी लोक अशी लाभली. तो मी ऑब्व्हियसली त्यांचा खूप ऋणी आहे, पण आय थिंक तिथून हे सगळं आलेलं आहे. कसा एकंदरीत रिस्पॉन्स असतो तुमच्या पॉडकास्टला? कारण हल्ली कमेंट सेक्शनमध्ये आपण गेल्यानंतर पहिल्या ज्या कमेंट्स दिसतात त्याने घाबरायलाच होतं खरं तर. पण सरांच्या पॉडकास्टला खूप छान कमेंट्स असतात की काहीतरी नवीन शिकल्याचा अनुभव येतोय वगैरे. सो मी बेसिकली थोडंसं ना मी त्याच्याकडे फार कॉमेंट्स येस, जर त्याच्यासाठी काही मला, कारण ऑब्व्हियसली त्याच्याचमुळे तुमचा एक फॉर्म पण मिळत जातो तुमचा, कारण हे माध्यम माझ्यासाठी नवीन आहे. इनफॅक्ट एका अर्थाने खूप तरुण लोकांचं माध्यम आहे खरं तर, पण असं नाही, म्हणजे काही मिडल एज किंवा हे पण आहेत. आणि कॉन्टॅक्ट सगळ्यात हा एकतर ना मी नेहमी असं म्हणतो की सगळ्या कलाकारांना, मग तो लेखक असेल, दिग्दर्शक असेल, ॲक्टर असेल, यांना माध्यम माहिती पाहिजे. म्हणजे नाटक हे एक माध्यम आहे, टेलिव्हिजन एक वेगळं माध्यम आहे, आज OTT एक वेगळं माध्यम, सिनेमा एक वेगळं माध्यम आहे, तसंच हे डिजिटल माध्यम आहे. सो डिजिटल माध्यमचा सगळ्यात मोठा हे आहे की तो खूप ग्लोबल आहे आणि तो शेअर खूप केला जातो. म्हणजे आमच्या मराठी सिनेमामध्ये हे चॅलेंजेस येतात ना, किती चांगला सिनेमा असला का 1 आठवड्या पलीकडे किंवा 2 आठवड्या पलीकडे काही वेळेला राहत नाही बिकॉज ऑफ वॉट एव्हर सर्कमस्टॅन्सेस. इथे तसं नाही, हे परपेच्युअली तुमचं कॉन्टेंट त्या प्लॅटफॉर्मवर राहतं. त्यामुळे जर का काही छान इन्स्पायरिंग किंवा असं काही वेगळं केलं तर इट इज गुड बिकॉज इट कॅन बी वॉच बाय एनी जनरेशन टू कम. सो इट इज नॉट ओनली फॉर दिस जनरेशन, ते पुढच्या जनरेशनसाठी परपेच्युअली राहतं ते. सो दॅट इज द स्ट्रेंथ ऑफ डिजिटल प्लॅटफॉर्म. आणि मग आपण तोच एक विचार करून आपलं सगळं मुलाखतीचं पाहुणे वगैरे त्याचं पण डिझाईन करतो ना, की हे आयुष्यभरासाठी राहणार आहे.
हो, त्यामुळे आणि तसंच. म्हणजे बरोबर आहे, पण परत त्यातले व्हॅल्यूज काय आहेत किंवा त्याच्या अनुभवाचे किंवा काय चॅलेंजेस झालेत आणि कसे ते ओव्हरकम झाले हे फार महत्वाचं आहे. आणि अर्थात काळ बदलत जाणार आहे. बरं. म्हणजे जसं आता आपण म्हणतो AI येणार, हे येणार, ते येणार, पण तरी सुद्धा काही व्हॅल्यूज किंवा बेसिकली तुम्हाला जे करावं लागतं ते करावंच लागतं. किती टेक्नॉलॉजी आली आणि काही आलं तरी तुम्हाला ते अनुभव अक्वायरच करायला लागतात. मम्मूपासून असंभवपर्यंत खूप मोठा काळ चित्रपटांमध्ये सुद्धा बदलत गेला सगळ्याच बाबतीत. म्हणजे स्टोरी टेलिंग पासून ते टेक्नॉलॉजीच्या बाबतीत, आणि तो सगळा तुम्ही अनुभवताय. ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सो मी नेहमी म्हणतो की आपली जनरेशन, आमची किंवा आपली जनरेशन ही फार ब्लेस्ड आहे इन अ वे. कारण अशी घरं होती की जिथे TV नव्हते, टेलिफोन्स नव्हते, काही नव्हतं, आणि तिथपासून ते AI पर्यंत एवढं मोठं ट्रान्झिशन आपणच पाहिजे. किंवा म्हणजे आपल्या मुलांना वगैरे हे माहितीच नाही की अरे TV विदाऊट, आपलं घर विदाऊट TV आणि विदाऊट हे, दे कांट इमॅजिन. सो वी आर व्हेरी फॉर्च्युनेट की हे सगळं ट्रान्झिशन्स आपण पाहायला मिळालेत आपल्याला. सो मी अजूनही म्हणतो की AI आल्यानंतर आता खूप भीती आहे. AI आल्यानंतर इतकं डिस्रप्शन होईल की अरे सगळे जॉब्स जातील, हे जातील, डेफिनेटली जातील, पण तरी सुद्धा आपलं जे विचार आहे, ब्रेन आहे, म्हणून अनुभव AI मध्ये तुम्हाला AI वरती म्हणजे तुम्ही जर का CV जर काही करायला गेला तर ते दिसतं की 4 लोकांचे CV AI वरनं केलेलं आहे. पण शेवटी लेखनामध्ये किंवा तुमच्या ह्याच्यामधला जो एक अनुभव किंवा अप्रोच आणि पर्स्पेक्टिव्ह येतो ना, तो AI नाही करू शकणार. किंवा पर्सनल भावना ज्याला आपण म्हणतो, प्रत्येकाच्या फिलिंग्स तर वैयक्तिक नाहीच, म्हणजे इमोशन्स तर नाहीच. मग तेच मी म्हणतो की त्या मिश्रित जे इमोशन्स, तुमचं एक्सपिरियन्स, तुमचं पर्स्पेक्टिव्ह, ते जे येतं ना, दॅट AI कॅनॉट डू. बरं. आणि बदलाबरोबर आपण सुद्धा त्याचा जो पेस बदलत जातो बदलाचा, त्याच्याबरोबर आपण चालल्याने कलाकार अधिक समृद्ध होतो असं तुम्हाला वाटतं? हो, तुमचा अनुभव? येस. सो टेक्नॉलॉजी जाणून घेणं फारच गरजेचं आहे. जसं मी म्हटलं, माध्यम सुद्धा आता VFX आलंय, हे आलंय, सिनेमामध्ये सुद्धा, OTT मध्ये तर आज किती वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ज्या सिनेमामध्ये शक्य नव्हतं. यु नो, ते OTT मध्ये तुम्हाला OTT वरती सांगता येतं किंवा हे. सो त्या वेळेचं ह्याचं माध्यम, त्याची टेक्नॉलॉजी, हे पण समजलं. इव्हन ऍक्टर्ससाठी हे समजणं फार गरजेचं आहे. मी तर म्हणतो इव्हन कॅमेराचे लेन्सेस काय आहेत हे माहिती पाहिजे, की कुठल्या लेन्समध्ये तुम्ही क्लोजमध्ये आहात, कुठल्या लेन्समध्ये तुम्ही मिडमध्ये आहात, काय. सो ही टेक्नॉलॉजी पण समजून घेणं. मी नेहमी म्हणतो की फिल्म आणि हे तर माध्यमच क्रिएशन आणि कॉमर्स आहे किंवा टेक्नॉलॉजीचं आहे. त्यामुळे ते सगळं समजून घेणं फार गरजेचं आहे. अगदी एंड पॉइंट पर्यंत, म्हणजे बजेटमध्ये वगैरे सुद्धा. सी, ऍक्टरला तेवढी गरज नाही, बजेटिंग आणि कॉमर्सची तेवढी गरज नसते. बट इफ यू आर इन टू प्रोडक्शन तर येस. मला पुढचा प्रश्न तोच विचारायचा आहे, कारण डोंबिवली रिटर्न या सिनेमाचं ते सुद्धा तुम्ही खूप मोठी जबाबदारी तुम्ही उचलली होती. तर तो अनुभव कसा होता? अभिनय म्हणून पडद्यावर एखादं कॅरेक्टर साकार करणं आणि पडद्याच्या मागे सुद्धा एक भूमिका खूप मोठी उचलणं, जबाबदारी, ह्या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगा? सो तो एक अनुभव घेण्यासाठी मी केलं. कारण खूप लोक मागे होते की अरे, किंवा काही ज्यांना सिनेमा बनवायचा होता आणि त्यांचं असं होतं की अरे तुझा एवढा अनुभव आहे तर तू केलास तर आम्हाला जरा कॉन्फिडन्स असेल आणि इट विल बी. सो तो तसा एक प्रयत्न, डोंबिवली एक प्रेमसूत्र म्हणून आहे, त्याचं आम्ही लाईव्ह प्रोडक्शन केलं होतं. म्हणजे त्याचं पण ऑलमोस्ट, पण डोंबिवली रिटर्नचं प्रॉपर प्रोडक्शन आणि हे. सो त्यावेळेला तेच होतं की लिखाणापासून, आयडियापासून ते एक्झिक्युशन पासून ते रिलीज, तो सगळा अनुभव घ्यायचा होता. म्हणून त्यावेळेला मी केलं. आणि त्याच्यानंतर करण्याचं मग कोविड झालं आणि कोविड आल्यामुळे सगळं इक्वेशनच बदललं. म्हणजे आज परत, म्हणजे मी नेहमी जिथे जातो तिथे एक परत आवाहन करतो, अपील करतो की मराठी सिनेमाला सपोर्ट करणं आणि थिएटरमध्ये जाऊन बघणं फार गरजेचं आहे. कारण आता तर खूप चॅलेंजमध्ये जात आहे. OTT आल्यापासून मराठीसाठी OTT नाही आहे. तुम्ही ॲमेझॉनवरती जे काही मराठी सिनेमा बघतात ते शेअरिंगवरती आहे. म्हणजे प्रोड्युसरला डायरेक्टली काही मिळत नाही आहे. जे काही शेअरिंगमध्ये पैसे मिळतात ते मिळतात. सो थिएटरमध्ये जर नाही चालला मराठी सिनेमा तर काहीच हे नाही आहे. तर पूर्वी सॅटेलाईट राईट्स, म्हणजे जे टेलिव्हिजन राईट्स खूप चांगले होते, कारण
त्यावेळेला टेलिव्हिजन हा खूप बघितला जाता. OTT आल्यामुळे टेलिव्हिजन रिडंडंट होतोय आणि त्यामुळे राईट्स त्याचे काहीच मिळत नाहीत. तर त्यामुळे थिएटरमध्ये चांगला सिनेमा मराठी चालणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करणं. चांगला सिनेमा तुम्हाला आवडेल ते पण जाऊन थिएटरमध्ये बघा. हे वाट नका बघू की ॲमेझॉनवर येईल, ह्याला येईल. कारण फायनली सिनेमा हा थिएटरमध्ये एक्सपिरियन्स करण्याचं माध्यम आहे. इट इज नॉट मेड फॉर टेलिव्हिजन. स्पेशली चांगले सिनेमे तर ते थिएटरमध्ये जाऊन बघणं फार गरजेचं आहे. सो असे चॅलेंजेस आहेत आता. सो इनफॅक्ट एक OTT प्लॅटफॉर्म मराठीसाठी येणं फार गरजेचं आहे, डेडिकेटेड मराठीसाठी, ज्याच्यामुळे चांगलं. आपल्याकडे काय म्हणजे गोष्टी, कॉन्टेंट, कादंबऱ्या हे एवढे चांगले आहेत, हे सगळे ट्रान्सफॉर्म हे सगळे बघायला मिळतील जर OTT मराठी आला तर. असंभव हा खूप आत्ता तुमचा जो सिनेमा येऊन गेला गेल्या वर्षी, हा खूप आश्वासक चित्रपट म्हणायला हवा मराठीतला. कारण अतिशय वेगळा विषय त्याच्यामध्ये हाताळला गेला होता, जो जगासाठीच आता थोडासा नवीन आहे. पास्ट लाईफ आणि त्याच्यामध्ये जाऊन आणि मग त्याचा शोध. तर तुमच्या सत्यजित या कॅरेक्टरबद्दल तुम्ही काय सांगाल? तुमचा ह्या गोष्टीवर मुळात विश्वास आहे का? आणि अशी एखादी गोष्ट समाजासमोर मांडणं जी काही लोकांचा कदाचित त्यावर 100% विश्वास असेल पण सगळ्यांचा नाही, अशी मांडणं याबद्दल. एक तर पहिली गोष्ट, मी इफ यू सी माझी फिल्मोग्राफी तर वेगवेगळे चॅलेंजेस किंवा प्रयत्न अगदी श्वासपासून, पासून असे खूप केलेले आहेत. त्यामुळे हा विषय जेव्हा आला ते, आणि आत्ता सध्याचं असं एक स्टेज आहे की अनुभव घेणं फार लोकांचं आहे. म्हणजे आफ्टर कोविड, कारण मी जेव्हा ॲडव्हर्टायझिंगमध्ये असल्यापासून एक आमच्यामध्ये शिक्षणात होतं की कन्झ्युमरचं माइंडसेट जाणून घेणं. हे येस. सो कुठल्याही बिझनेसमध्ये तुम्ही असाल तर पहिलं कन्झ्युमर तुमचा, किंवा कुठलेही प्रॉडक्ट लॉन्च करताना तुमचा कन्झ्युमर कोण आहे, त्याच तो कुठल्या डेमोग्राफिकमध्ये आहे, हे सगळं जाणून घेणं फार गरजेचं असतं. कारण 10 प्रॉडक्ट्स ऑलरेडी मार्केटमध्ये असतात, मग तुमचं प्रॉडक्ट काय, त्याचं पोझिशनिंग काय, असं सगळं असतं. सो हे कुठेतरी इथे ते होतं. तर आत्ता जे असं आहे, तर आत्ता कन्झ्युमरला अनुभव हवा आहे. म्हणजे नुसती चांगली गोष्ट नको आहे. कारण चांगली गोष्ट तुम्हाला घरात बसून बघायला मिळत आहे. नेटफ्लिक्सवर आहे, ॲमेझॉनवर आहे, इंटरनॅशनल सगळं कॉन्टेंट बघायला मिळत आहे. मग थिएटरमध्ये का जायचं? तर थिएटरमध्ये मला अनुभव द्या. त्यामुळे आत्ता जे बरेच चाललेले सिनेमे आहेत ते सगळे, मग दशावतार असेल किंवा कांतारा असेल किंवा आत्ता धुरंधर असेल, हे सगळे अनुभव देणारे सिनेमे आहेत, नुसती गोष्ट नाही. तर तसा हा सिनेमा असंभव करण्याचा प्रयत्न केला आम्ही. की एक तर पहिला जो ह्याच्या उत्तराखंडमध्ये जाऊन शूट, कारण गोष्टच तिकडे जाते आणि प्लस हा जो सगळा एक गूढ जे आहे पुनर्जन्म आणि हे, तर ह्याचं सायन्स पण ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे पास्ट लाईफ थेरपी जे आहे, जे मी थेरपिस्टचं जे काम केलं की पास्ट लाईफ थेरपी, जे मला ऑलरेडी माझे काही ओळखीचे मित्र आहेत जे पास्ट लाईफ थेरपी करतात, PLR ज्याला म्हणतात, आणि सायंटिफिकली ते टॉक लाईक, अरे ह्या आयुष्यात असं झालंय तुझ्या, यामुळे ते तुम्हाला घेऊन जातात किंवा हिप्नोसिस आहे त्या PLR मध्ये, आणि तिकडे काही ब्लॉक्स असतील तर ते जर का क्लिअर झाले तर इथलं हे बेसिकली इट इज अ माइंड गेम. म्हणजे तुमचा जो माइंड असतं ते तिथून इथे कॅरी होतं, असं ते आहे. सो त्याचं एक वेगळं सायन्स आहे. पण मुळात इथे ते प्रमोट करण्यासाठी आपण नाही केलेलं. इट इज मोर ऑफ अ स्टोरी, ज्याच्यामध्ये ह्या दोघांची जी गोष्ट आहे आणि ते हे करणं. सो माझा बिलीफ येस, कारण मला काही माहिती आहे चांगली लोक जे PLR मध्ये वगैरे आहेत आणि त्यांच्या एक पर्स्पेक्टिव्ह आहे. इनफॅक्ट आत्ताच माझा पुढचा पॉडकास्ट आहे, त्या बाई आहेत पल्लवी बुरके म्हणून, त्या ह्याच्यामध्ये खूप काम करतात. तर नुसतं ते वेगवेगळ्या माइंड ह्याच्यामध्ये ते काम करतात. सो त्यांचा अनुभव मी या मुद्दामून या पॉडकास्ट येईल त्या पॉडकास्टमध्ये आहे. सो पण मुळात एक वेगळा एक्सपिरियन्स देतो ना, आणि तो विचार करायला होतो परत की आहे पॉसिबल नाही आहे. मग तुम्ही त्याचं वाचन करता, तुम्ही काहीतरी कोणाला तरी विचारता किंवा प्रश्न पडतात. सो सिनेमा शुडंट एंड देअर. सिनेमा शुड हॅव दोज क्वेश्चन्स. तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे, दॅट्स हाऊ. तुम्ही आत्ताच बोलता म्हणालात की खूप वैविध्यपूर्ण कॅरेक्टर्स सरांच्या चित्रपटामध्ये तुम्ही केलेली आहेत. हे ठरवून केलंय का तुमच्याकडे अप्रोचच तसा होतो की संदीप कुलकर्णी म्हटल्यानंतर एक
संपूर्ण अनुभव प्रेक्षकाला आला पाहिजे त्या कॅरेक्टरचा, असा विचार करूनच दिग्दर्शक येतात की तुमचा तो आग्रह? नाही, माझं आहेच. कारण मी ज्या पद्धतीने माझं शिक्षण झालंय त्या हे झालं किंवा या सगळ्या तेंडुलकरांची नाटकं केली आहेत, हे केली, तर हे कॅरेक्टर्स मी ऑलरेडी आधी थिएटर स्टेजमध्ये वेगवेगळे, त्यामुळे ते अंगवळणी पडलं आहे, त्यामुळे ते संस्कार आहेत. आणि दुसरी गोष्ट परत असं आहे की हे सुद्धा एक प्रोफेशन आहे आणि या प्रोफेशनला तुम्ही किती बेस्ट स्वतःला पण आणि प्रेक्षकांना पण काय देऊ शकता, हे हा प्रवास कायम चालू राहणार आहे. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की आपल्या मराठीत काय किंवा हिंदीत काय इंटरनॅशनल क्वालिटीचे ॲक्टर्स आहेत, खूप कितीतरी आहेत. म्हणजे ते म्हणजे मी असे खूप अप्रोचेस जे लही करतात, पण हे आमचं काम आहे. म्हणजे पण दिस इज हाऊ वी शुड गिव्ह. म्हणजे हे सगळं, आणि मी जसं म्हटलं तसं मग जसे वेगवेगळे अनुभव किंवा आपल्याला मिळतात, इंटरॅक्शन्स होतात, ते सगळं आमच्या या कॅरेक्टरसाठी याचा उपयोग होतो, त्याला हे करण्यासाठी. आदर्श प्रत्येकाचे फील्डमध्ये असतात. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रातले आदर्श आपले असतातच. तर एखादी भूमिका आल्यानंतर किंवा एकंदरीतच तुम्ही जेव्हा ठरवलं की आपण आता पूर्ण वेळ अभिनय करायचा आहे, तेव्हा अशी काही आदर्श नावं होती समोर? हो, ऑफकोर्स. नाही, आणि ते बदलत राहतात. कारण ॲज यू ग्रो तुम्हाला जशी समज तुमची बदलते तसं ते बदलत राहतं. पण ऑब्व्हियसली सुरुवातीला नसीरुद्दीन शाह, ओमपुरी, परेश रावल, आपल्या इंडियन ह्याच्यातले, बाहेर ह्याच्यातले डी निरो, रॉबर्ट डी निरो होते, डस्टिन हॉफमन किंवा हे कारण वर्ल्ड सिनेमा पण मी पाहिला होता तेव्हा वर्ल्ड सिनेमामधले सुद्धा बरेचसे ॲक्टर्स, त्याचे सतत हा अभ्यास चालूच असतो. आणि जसं जसं तुम्ही तुमचं हे बदलत तसं ते राहतात. कारण आज नसीरला कोण नाही, म्हणजे आणि नसीर म्हणजे माझं पहिलं नाटक दुबेनबरोबर मी केलं होतं तेव्हा नसीर होता त्याच्यात. अंधायुग मी केला होता, छोटा रोल केला होता, बॅकस्टेज वगैरे करायचो. पण नसीरला स्वतः त्याचं प्रोसेस बघितली होती आणि काम करायला मिळालं त्यावेळेला. सो आणि त्यामुळे हे सतत हेच काही वेळेला अत्यंत एक नवीन असा ॲक्टर असतो आणि तो आपल्याला एकदम आश्चर्य करतो की अरे कमाल आहे हा, असंही होतं काही वेळेला की काही असे नवीन सुद्धा काही टॅलेंट येत असतं. तसं तर हा सिनेमा परत असं मी मुक्ताबरोबर कधी काम केलेलं नव्हतं. सो हे एक परत एक कारण होतं की मुक्ता बरोबर काम करावं. रहस्यप्रधान चित्रपट असंभव आहे आणि मराठीमध्ये अशा पद्धतीचे चित्रपट फार कमी तयार झाले जे खूप कन्व्हिन्सिंग आहेत रहस्यप्रधान चित्रपटांमध्ये. तुमचा गैर सुद्धा एक असा चित्रपट येऊन गेला होता जो सगळ्या चित्रपटांमध्ये माझा फार आवडीचा आहे. कारण एकदम फार स्टायलाइज्ड रोल त्याच्यामध्ये होता तुमचा आणि सिनेमा पण फार वेगळा. तर त्यातला एखादा काही प्रसंग किंवा तो चित्रपट बनतानाची अशी काही इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही सांगा त्या कॅरेक्टर्सबद्दल. अगेन हा खूप चॅलेंजिंग हे होता आणि तो सिनेमा म्हणजे बनवताना पण खूप कारण आम्ही जवळजवळ 99 मधून सिनेमा आला होता, केला होता. सतीश राजवाडे अगेन माझा आवडता दिग्दर्शक. आणि सो आम्ही सुद्धा तो 1.5-2 वर्ष ती गोष्ट त्याच्यावर काम करत होतो. त्याचं पण त्याला निर्माता मिळणं फार सोपं नव्हतं कारण तो मोठा मराठीतला सिनेमा होता. इनफॅक्ट हिंदीमध्ये जे अब्बास मस्तान करतात की खूप स्टायलाइज्ड रहस्यमय सिनेमे, तशा एक प्रकार आम्ही करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि अगेन ॲज अन ॲक्टर म्हणून मला चॅलेंजिंग हे होतं की डबल रोल होता. सो डबल रोल म्हणजे आज बच्चननी जे डबल रोल केले त्याला मॅच करणारं फार असं कोणी, कारण अप्रतिम ॲक्टर ना तो, 2 वेगवेगळे कॅरेक्टर्स करायचे डबल रोल अजूनही करतात. पण त्या माझं चॅलेंज असं होतं की हा माणूस दिसणारा सेम, दोन्ही दिसणारे सारखे, तरी मला ते वेगळे दाखवायचे होते. हा मोठा चॅलेंज होता. तर काहीच नाही, म्हणजे जरा सुद्धा कॉस्ट्युममध्ये बदल नाही, चेहऱ्यात बदल नाही, काही नाही, तरी 2 व्यक्ती उभे करायचे होते. मग मी ते ॲटिट्यूडमध्ये उभे केले की ॲटिट्यूड वेगवेगळे असतात. म्हणजे एकच माणूस, म्हणजे मी जर उद्या ॲटिट्यूड बदललं तर हा कोण, असं होऊ शकतं. सो ॲटिट्यूडमध्ये वरती मी काम केलं की एकाचा ॲटिट्यूड असा, दुसऱ्याचा ॲटिट्यूड असा. इनफॅक्ट त्यातला एक सीन आहे की ज्याच्यामध्ये अमृता खानविलकर, उदय टिकेकर आणि हे उदय माझा पार्टनर असतो, अमृता माझी म्हणजे बायको असते त्यावेळेला खान.
आणि हे एका कॅफेमध्ये बसलेले असतात आणि माझी वाट बघत असतात. म्हणजे अमृता तिच्या नवऱ्याची वाट बघत असतो. सो नवऱ्याचा एक रोल असतो आणि दुसरा एक गैर, ज्याचं हा गैर कोण असं ते असतं. तर पहिल्यांदा हे बसलेले असते आणि बोलता बोलता हा गैर आधी येतो पहिला, आणि तीच ओळखू शकत नाही आणि ती तो असा तिला क्रॉस करतो, तर ती हात पकडते, म्हणते कुठे चाललास? तर तो म्हणतो काय, कोण काम काय, आणि तो कम्प्लीट तो तिला म्हणतो क्या असं कसं तुम्ही माझा हात पकडताय आणि करताय, आणि ती कम्प्लिटली होते की, आणि तो निघून जातो. आणि शी शॉक की असा काय निघून गेला, आणि लगेचच दुसऱ्या मिनिटाला तो नवरा त्याच गेटमधनं येतो आणि तो सो दॅट वॉज अ सीन वेळ तुम्हाला कळतं की अच्छा दिसायला सारखा आहे पण हे दोन वेगवेगळे. तो सीन करताना काही चॅलेंजेस आले नाही, पण तो थ्रूआउटच मी त्याचे मॅनरिझम्स, त्याचे ॲटिट्यूड्स वगैरे पकडले होते. असे 2-3 सीन्स आहेत. इनफॅक्ट तो आहे, परत एक ऑफिसमध्ये मीटिंग असते, तिथे सुद्धा असंच होतं की पहिला हा येतो आणि तो जो शिपाई असतो त्याच्या मागे लागतो, अरे तो आत्ता गेला म्हणून आत्ता, आणि मग हा येतो, मग तो शिपाई असतो तो म्हणतो सर तुम्ही तिकडे होतात ना मग इथे. सो असं तो सगळे गोंधळ. सतीश राजवाडेंचा तुम्ही आता उल्लेख केला. अनेक उत्तमोत्तम दिग्दर्शकांबरोबर सर तुम्ही काम केलेलं आहे. त्याची जर यादी आपण बघितली तर संजय सुरकर आहेत, सतीश राजवाडे आहेत, महेश मांजरेकर आहेत, तुम्ही सुरुवात केली ते सगळे महान आहेत, सुधीर मिश्रा आहेत. या सगळ्यांबरोबर काम करताना कलाकार म्हणून काय शिकायला मिळतं एकतर, आणि प्रत्येकाची प्रक्रिया दिग्दर्शकाची काम करण्याची वेगळी असते, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तर त्यात मोल्ड म्हणून याबद्दल काय सांगाल? सगळ्यांबद्दल थोडं थोडं त्यांच्या स्वभावाबद्दल, त्यांच्या टेम्परामेंटबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सो सगळ्यात पहिला माझा सिनेमा होता मम्मोमध्ये फरीदा जलाल होत्या, सुरेखा सिकरी होत्या, आणि माझे सगळे सीन्स फरीदा जलाल बरोबर होते, आणि माझ्याही त्या अत्यंत आवडत्या ॲक्ट्रेस. आणि सगळे थिएटरमध्ये असल्यामुळे सगळे लाईन्स पार्ट, सगळे पार्ट माझा त्यांच्याबरोबर सीन होता. मी इमिग्रेशन ऑफिसर एक असतो अपटे नावाचा, आणि त्या ते पासपोर्ट हे वाढवण्यासाठी, विजा वाढवण्यासाठी त्या सारख्या येत असतात. पाकिस्तानमध्ये राहणारे असतात ते, इंडियामध्ये बहिणीला भेटायला आलेले असतात वाच्याला, आणि त्यांना परत जायचं नसतं, मग ते काहीतरी कारण करून ते. सो असे ते सीन्स आहेत. तर पहिला सीन जेव्हा मी करत होतो त्याच्याबरोबर, तर पूर्वी असं होतं की पूर्वी कॅमेराचा खूप आवाज यायचा, म्हणजे कॅमेरा ऑन झाला का घर असा प्रॉपर आवाज यायचा, पंख्याचा कसा जुन्या तसा आवाज यायचा. तर माझी पहिली फिल्म, आणि सगळं लाईन्स झाल्या, रिहर्सल झाल्या, आणि ॲक्शन म्हटलं कॅमेरा सुरू झाल्यानंतर तो आवाज आल्यानंतर मी ब्लँक व्हायचो. असं पहिल्यांदा झालं, दुसऱ्यांदा झालं, आणि तेव्हा फिल्म महाग असते, त्यामुळे जसं तिसरा टेक होतो, रिटेक होतो, तेव्हा सगळे असे अस्वस्थ व्हायला लागतात. तर मला कळलं ना एवढं सगळं करून असं. तर श्याम बेलेगांच्या त्याला त्यांनी आणि मूर्ती कॅमेरामॅन होते, म्हणजे ज्यांनी गुरुदत्तांच्या सगळ्या फिल्म्स केल्या ते कॅमेरामॅन. सो अशा सगळ्या लोकांबद्दल हे असं काय होतंय मला भयंकर. तर श्याम बेनेगलांनी मला बाजूला नेलं, मला म्हणाले की संदीप, आय हॅव सीन युअर वर्क, यू आर अ व्हेरी गुड ॲक्टर, आय हॅव सीन युअर प्लेस, अँड आय ऑल्सो नो दिस इज युअर फर्स्ट फिल्म. तर ते मला म्हणाले द मोमेंट यू स्टार्ट बिलिव्हिंग दॅट कॅमेरा डझंट एक्झिस्ट, यू विल बी अ फिल्म ॲक्टर. क्या बात आहे. आयुष्यभराची एक लाईन. आणि असंच वेगवेगळं टेम्परामेंट. सो मग तसे सुधीर मिश्राबरोबर काम करा. सुधीर फार असा फ्रेंडली आहे, तो खूप ॲक्टर्सला समजून, आणि असं तो खूप असं इम्प्रोवाइज पण करतो. म्हणजे सो इसरात की सुबेनीच्या वेळेला मी आणि किशोर कदम आमचे असे कॅरेक्टर्स, आम्ही ते सगळे गँगस्टर्स असतो आणि सगळे. तर त्याच्यामध्ये असं होतं की मी आणि किशोर ह्याच्या मागे धावतोय. अख्ख्या सिनेमामध्ये आम्ही त्याला पकडायचा प्रयत्न करत असतो. तर आता हे कॅरेक्टर इंटरेस्टिंग कसे करणार किंवा हे कॅरेक्टर्स आणणार कसे. तर मग आमचं सगळं चालू होतं विचार करून. तर किशोरच्या लक्षात आलं की किशोर कदम म्हणाला की ह्याला पु ल देशपांडे आवडतं, त्यामुळे जसा वेळ मिळेल तेव्हा पु ल देशपांडे वाचून एक मराठी. सो हा त्यांनी असा चष्मा लावलेला गँगस्टर वगैरे, चष्मा वगैरे वाचून असं. मग मी म्हटलं की, आणि मी विचार करत होतो, नंतर मला लक्षात आलं की अच्छा ही सुरू होते चेस ही एका 5 स्टार हॉटेलमधनं सुरू होते. तिथे काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतं आणि तिथून ती चेस सुरू होते.
आणि हे नॉर्मल फटीचर लोक असतात. तर हा त्या दिवशी असे नवीन घेतलेले लेदर शूज घालून जातो, कारण 5 स्टार आहे, आणि असा शर्ट खोचून आतमध्ये वगैरे असं जातो आणि तिथून धावायला लागतं मग ह्याच्या मागे. आणि मग धावता धावता लक्षात ते बूट चावायला लागतात आणि नवीन बूट चावायला लागतात, त्यामुळे नवीन टाकताही येत नाही. तर त्यामुळे ते एक वेगळे कलर्स, वेगळे कॅरेक्टर्स, आणि शेवटी जेव्हा रिकन्साईल होतं तेव्हा तो बूट टाकून देतो. सो हे सगळं सुचलं. म्हणजे ते आपण जेव्हा सो कॅरेक्टर्स काही वेळेला असे आणि त्याच्यानंतर मग मला ते कळलं की अच्छा, कॅरेक्टर्स वेगळा करायचं असेल तर आपल्याला काय वेगवेगळं करता येईल, कसं करता येईल. ती लिबर्टी सुधीर मिश्रांच्या सेटवर तुम्हाला मिळते. निशिकांत कामत हा खूप एक वेगळा, एक सिरियस डिरेक्टर, त्याचं वर्णन नेहमीच ऐकतो आपण. तर त्याच्याबरोबर काम करतानाचा कसा अनुभव होता? खरंच तसं होतं का थोडा वेगळा? निशिकांत फार म्हणजे अत्यंत तसा मोकळा, अर्थात त्याचं एक स्वतःचं एक वेगळं जग होतं, पण खूप मित्र होता. म्हणजे एका अर्थाने मैत्री होती आमची. म्हणजे मी त्याच्याबरोबर आधी पोलीस फाईल्स नावाची एक सिरीज साठी आम्ही करत होतो, तिथे आमची मैत्री झाली आणि तिथून मग ही गोष्ट त्याच्या डोक्यात होती आणि श्वास झाला होता. आणि मग असं ठरलं की मराठी सिनेमाला श्वासमुळे वळण मिळालं, मराठी सिनेमाला श्वासने वेगळा श्वास दे, असं सगळं चालू होतं. मग मी निशीला म्हटलं की असा आपल्याला एक सिनेमा अजून करायचा आहे ज्याच्यामुळे शाश्वत असं होईल की मराठी सिनेमा वेगळा किंवा त्याच्या वेगवेगळ्या अशा ह्यानी. म्हणून आम्ही डोंबिवली फास्टचं प्लॅनिंग, पण आम्हाला त्याला प्रोड्युसर मिळाला 2 वर्ष गेली, कारण तो इतका वेगळा सिनेमा होता. त्यात तुमचं कॉमेडी नाही, गाणी नाहीत, काही नाही, आणि तो तसा महाग होता कारण एक्सपेन्सिव्ह सिनेमा होता, ते सगळं मुंबईत शूट करणं. आणि तर फायनली आम्हाला प्रोड्युसर मिळाला आणि ते सगळं झालं. पण निशिकांतनी त्याचं जे बेस्ट होतं, आणि तोपर्यंत आमच्या एवढ्या त्याच्या गोष्टीवरती बोलणं हे झालं होतं की ती एका अर्थाने मुरली होती गोष्ट. त्यामुळे सुद्धा तो डोंबिवली फास्ट, त्यामुळे त्याचे बारीक बारीक सगळे कंगोरे किंवा हे ते आधीपासून, आणि दोघांनी आम्ही मिळून ती सिनेमा असा काय म्हणतो त्याला बेस्ट असं सगळं, त्यांनी पण त्याचं बेस्ट असं हे केलं होतं आणि म्हणून तो सिनेमा झाला. आणि त्याला ना त्या वेळेला काय सांगायचं, कसं द्यायचं हे तेव्हाच कळलं होतं की हा अप्रतिम डिरेक्टर आहे. कारण एक असतं की तुम्हाला गोष्ट माहिती असते, तुम्हाला त्याची क्राफ्ट माहिती असतं, पण तिथे सुद्धा त्या सीनमध्ये काय वेगळं आहे, ती कुठल्या लेवलला तो सीन गेला आहे, आधीचा सीन गेला आहे, आणि मग ही आता त्याची इंटेन्सिटी कुठे पोचलेली आहे. मग त्या इंटेन्सिटीला, कारण शूटिंग हे मागे पुढे होतं ना, हे कधीच असं सरळ नसतं, लोकेशन वाईज होतं, हे होतं. त्यामुळे त्या कॅरेक्टरचं तर इतकं होतं. बरं, दुसरी गोष्ट आमच्या दोघांचा एक प्रयत्न होता की तो फिल्मी नाही झाला पाहिजे तो कॅरेक्टर, किंवा तो घायल त्यावेळेला गाजला होता सनी देओलचा, की तो घायल नाही झाला पाहिजे. तो इतका आतला सात्विक संताप त्याचा आहे, त्याला धरून ते सगळं करायचं होतं. त्यामुळे त्याची मला खूप म्हणजे मदत झाली होती तिथेही. परत ॲज अन ॲक्टर म्हणून मला खूप त्याचा फायदा झाला. सर, नाटक हे माध्यम असं आहे की जे प्रेक्षकांबरोबर थेट तुमचं नातं जोडणार आहे. चित्रपट हे माध्यम असं आहे की त्याचा आवाका खूप मोठा असतो. थिएटरमधनं बाहेर पडल्यानंतर प्रेक्षक अशा एका वेगळ्या वातावरणातून बाहेर येतात. सिरियल अशी आहे की जी रोज घरात दिसते आणि ती कॅरेक्टर्स अशी असतात की फार आवडली तर खूप भरभरून प्रेम मिळतं त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरला. नाहीतर मग अवंतिकासारखं एखादं कॅरेक्टर असतं ज्याला मिक्स्ड प्रतिक्रिया मिळते प्रेक्षकांची. त्या कॅरेक्टरबद्दल काय सांगाल? मुळात सिरियल आपण करावी, कारण तुम्ही सातत्याने चित्रपट करत होता त्या काळामध्ये, मग सिरियलमध्ये यावं. अवंतिका हे श्वास आणि ह्याच्या आधी झाली. इनफॅक्ट संजय सुरकर अगेन माझा एक तसा जुना मित्र, आणि त्यावेळेला अल्फा होतं, जेव्हा झी झालं नव्हतं अल्फा होतं, आणि त्यांना असं काहीतरी एक मोठी सिरीज करायची होती कारण त्यांना चॅनल उभं करायचं होतं. त्यामुळे मग त्यामुळे स्मिता तळवळकर आणि संजय हे खूप चांगले सिनेमे आणि मराठीतले ते करायचे. तर म्हणून ते स्मिता तळवळकरांना प्रोडक्शनसाठी ते दिलं होतं. आणि मग संजयनी मला अप्रोच झालं की ही एक अशी कथा आहे, कादंबरी आहे कधी, आणि त्याच्यावरती हे करायचंय. आणि मृणाल कुलकर्णी, इनफॅक्ट आता तुम्ही बघाल तर अवंतिकामध्ये जे ॲक्टर्स आहेत, मग तो सुबोध भावे होता, श्रेयस तळपदे होता,
कितीतरी मराठीतले ऍक्टर्स त्या कॅरेक्टर्समध्ये होते. मेन गोष्ट ऑब्व्हियसली नवरा बायकोची होती आणि होती, पण म्हणजे ते संजयचं कन्व्हिक्शन होतं आणि जी पण मागे लागले होते हे होते, त्याच्यामुळे मी ती सिरीज केली. कारण माझ्या टेम्परामेंटमध्ये मला टेलिव्हिजन हे नाही आवडत, कारण ते मी त्याला नेहमी वर्तमानपत्र म्हणतो आणि सिनेमा ही कादंबरी असते. त्यामुळे ते इतकं मग ते लांब हे जातं. आणि अर्थात अवंतिकानंतर मग मी नंतर गेली ती परत सतीश राजवाडे बरोबर ही गुंतधनुदय, जी 6 महिन्याचीच होती आणि ज्याचे सगळं म्हणजे चिन्मय मांडलेकर लेखक, परत ऍक्टर्स सगळे, असं ते फार कॉन्सन्ट्रेटेड छान सिरीज होती. पण असंच काही असेल तर मला टेलिव्हिजन करायला आवडेल, बट ती वाढत नको झालं. पण अवंतिकानंतर तुम्हाला कसे रिस्पॉन्सेस मिळाले? कारण ते कॅरेक्टर असं होतं की एकतर ते यशस्वी पण दाखवलं होतं, पण फॅमिली मॅटरमध्ये ते फार वेगळ्या प्रकारे वागायचं. सो मराठीमध्ये पहिल्यांदा एका अर्थाने तसं बोल्ड कॅरेक्टर होतं. ती सिरीज पण बोल्ड होती, कारण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवरती असे हे करणं. पण मी संजयला सांगितलं होतं की ही लोकांना तेव्हा आवडेल जेव्हा दोन्ही म्हणजे स्पेशली नवरा हा त्या सर्कमस्टान्समध्ये अडकलेला आहे. म्हणजे जर का तो वुमनायझरच असेल तर लोक विल नेव्हर टेलिव्हिजन स्पेशली घरी बघणारी लोक नाही बघणार. तो सर्कमस्टन्स त्या परिस्थितीमध्ये तसा अडकलाय. कारण जसं आई, म्हणजे खरं तर आई त्याच्या मागे लागते ना की नाही तू हे लग्न, खरं त्याचं प्रेम या मुलीवर असतं, पण ते रेप्युटेशन आणि त्यांचा जो सगळा हे असतं, आई म्हणते नाही तू हे करच. मग आईला हेही चालतं की अच्छा हे नंतर, तर ते पूर्वी कोल्हापूर आणि याच्यामध्ये तसं होतं की एक बायको आहे आणि एक तुमचं. पण त्या परिस्थितीमध्ये अडकल्यामुळे ह्याच्यामुळे केल्यामुळे ते खूप आवडत गेले लोकांना किंवा ते कॅरेक्टर खूप जस्टिफाय झालं. आणि गुंतधनुदय हे परत सेम एक्स्ट्रा. हां, सो पण ती थ्रिलर होती, म्हणजे हां की थ्रिलर फॉर्मॅटमध्ये होती. तुमचा आवडीचा जॉनर आहे का? थ्रिलर तर खूपच, थ्रिलर माझा खूपच आवडीचा. म्हणजे इव्हन नोबेली फास्ट पण एका अर्थाने थ्रिलर आहे. एक सामान्य माणूस आणि त्याचं जे सगळं पॅरलली पोलिसांचं सगळी यंत्रणा चालू आहे, तर इट्स अ थ्रिलर, इट्स अ सोशल थ्रिलर. तसंच आपलं एक आता गैर वॉज अन ॲक्शन थ्रिलर आणि असंभव इज काय म्हणतात त्याला मिस्ट्री थ्रिलर, जी मिस्ट्री उलगडते. आणि गुंतधनुदय काय तुम्हाला थ्रिलर सिनेमा, कारण आपल्याकडच्या फार कमी लोकांची पहिल्यांदा जाऊन थ्रिलर बघायची आवड असते. आपला थोडा बऱ्यापैकी समाज रोमॅन्टिक सामाजिक असा चित्रपटाला जास्त प्राधान्य देतो, पण कलाकार म्हणून एक थ्रिलर जॉनर आवडणं, त्यामध्ये तुम्हाला काय त्याच्यातलं भावतं सगळ्यांच्या? थ्रिलरमध्ये एकतर इनहरंट त्याच्यामध्ये पेस असते किंवा इनहरंट त्याच्यामध्ये ड्रामा असतो, त्यामुळे आणि तो ऍक्टरला पण खूप काही काही करायला मिळतो. सो दॅट इज वाय थ्रिलर म्हणजे सगळ्यांना, दिग्दर्शकाला, लेखकाला त्यातली एक, आणि प्रेक्षकांना सुद्धा असं घडून ठेवणं किंवा त्याचं एक इनहरंट एक ड्रामा असतो, म्हणून मला थ्रिलर्स आवडतात. पण आता बरेच होत आहेत, म्हणजे मराठीत पण होत आहेत. आता जारण नावाचा एक हॉरर थ्रिलर येऊन गेला. सगळीकडे तुम्ही सर काम केलं, म्हणजे नाटक, सिरियल, चित्रपट, OTT, हे जे बदल घडत आहेत माध्यमांचे, या माध्यमांच्या बदलांकडे आपण एक प्रेक्षक म्हणून कसं बघितलं पाहिजे असं तुम्ही सगळ्यांना सांगाल का? सगळ्यांचा स्वीकार कसा केला पाहिजे, कलाकार त्याचा स्वीकार कसा करतो आणि प्रेक्षकांनी या वेगवेगळ्या माध्यमांकडे कसं बघितलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला नेहमी असं वाटतं की अजूनही मराठी प्रेक्षक हा नाटक प्रेमी आहे, त्याच्या जीन्समध्ये आहे नाटक, हे आपल्या ट्रेडिशनमध्ये आहे. त्यामुळे आत्ता सुद्धा बघाल तर नाटकाला खूप गर्दी होते. म्हणजे सुमार नाटक असेल तरी ते खूप जोरात चालतं, पण काही वेळेला चांगला मराठी सिनेमा नाही चालत किंवा लोक जात नाहीत थिएटरमध्ये. तर मी नेहमी अर्थात तो एका अर्थाने मराठी सिनेमाला थोडासा एक चॅलेंज आहे, जे साऊथमध्ये नाही आहे. साऊथमध्ये एक तर बॉलिवूड नाही, हिंदी सिनेमा नाही, आणि तिकडे थिएटर ही परंपरा नाही आहे. म्हणजे त्यांचं जे आहे ते लोकल छोटं फोक असेल, पण मराठीमध्ये जे एवढी वेगवेगळी तसं तिथे नाही, म्हणून सिनेमा जोरात चालतात साऊथचे.
आणि त्यामुळे ती इंडस्ट्री पण खूप मोठी आहे. मग ती अगदी केरळ जरी घेतलं किंवा मल्याळम फिल्म घेतलं तरी आता ती खूप मोठी इंडस्ट्री झाली. तसं मराठीचं नेहमी चॅलेंजेस येतात. दर काही ना काहीतरी घडतं. टेक्नॉलॉजी म्हणजे नवीन काय आता OTTमुळे जे काय आले ते, प्लस मी म्हटलं तसं नाटक जेवढ्या प्रेमाने लोक बघतात तेवढं प्रेम सिनेमाला नाही आहे. मग चांगला असेल हे असेल तर हा बघूया, किंवा मग आता OTTवर यायची वाट बघतात लोक. तर त्यामुळे तो मराठी सिनेमाला चॅलेंज आहे. तर मला म्हणून मी म्हटलं की हा नेहमी जिथे जातो मी की मराठी किती म्हटलं. अरे दुसरी गोष्ट असं आहे की सिनेमा तो मराठी असेल हिंदी असेल, पण मी मराठीचं जास्त बोलतो. मी जरी हिंदी सिनेमा मला असं प्रेम आहे मराठीवर, असं वाटतं की मराठी सिनेमा जिवंत राहायला पाहिजे आणि चांगले चांगले सिनेमे व्हायला पाहिजे. तर ती इंडस्ट्री आहे. म्हणजे एक सिनेमा बनवताना एवढी एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी असते की स्पॉट बॉय पासून ते टेक्निशियन्स पासून ते इतकी एक एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी असते की ती इंडस्ट्री मरता कामा नये किंवा ती इंडस्ट्री हे होता कामा नये ना. सो म्हणजे मी सगळ्यांनाच सांगतो की त्याच्याकडे इंडस्ट्री म्हणून पहा की कितीतरी लोकांना तुम्ही जर जेव्हा तिकीट घेता सिनेमाचं तेव्हा यू आर हेल्पिंग, यू आर सपोर्टिंग दॅट इंडस्ट्री, ज्यांचं जगणं किंवा ज्यांचं रोजचं डेली वेजेसवरती काम करणारे लोक आहेत. टेक्निशियन्स आहेत मोठे मोठे, मग ते कलाकार आहेत ते लोक, इव्हन टेक्निशियन्स आर आर्टिस्ट. सो यू आर नर्चरिंग दॅम. आपण हळूहळू शेवटाकडे येऊया का? चालेल. ओके. सोशल मीडिया म्हणजे कंटाळायच्या आलाय का कंटाळा? जर आला असेल तर ती माझी हार आहे. नाही, मी सांगेन खरंच खूप छान. म्हणजे या प्रश्न आणि ज्या ह्यांनी ते काढले ते फारच छान. म्हणजे खरंच मलाही खूप आवडतंय ह्या सगळ्या. थँक्यू सर. सोशल मीडिया हे एक नवीन सर बोला ना. माझी एक इच्छा अशी आहे की ते थॅलेसेमियावरती जो आपण पॉडकास्ट केलाय हो तो खरंच हा इव्हन सरकारने सुद्धा तो प्रश्न हातात घेण्यासारखा आहे. त्याच्याबद्दल जरा थोडंसं सोशल काही तो खरोखर त्या पर्टिक्युलर एपिसोडच्या तो खरोखर मला तो जास्त आवडलेला आहे. त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही सांगता. येस. सो थॅलिसेमिया हे एक नैसर्गिकरित्या आलेला एक, इनफॅक्ट तो आजार पण नाही आहे, ते करेक्शन हे असतं. डिसऑर्डर आहे आणि ती ब्लडमधनं येतं आणि ह्याचा अवेअरनेसच नाही आहे आपल्याकडे. म्हणजे खूप आमच्या ज्यांचा मी पॉडकास्ट केला आहे तर त्या ह्याच्यामध्ये खूप काम करतात आणि त्या नुसतं म्हणजे अवेअरनेस तर करतात पण स्वतः म्हणजे त्यांना बेसिकली ना अशा पेशंटना दर आठवड्याला किंवा दर 4 दिवसांनी ब्लड द्यायचं असतं किंवा ब्लड हे करायचं असतं. तर त्यामुळे ते फार कठीण जातं आणि सामान्य माणूस किंवा मिडल क्लास लोअर मिडल क्लास माणसाच्या घरात कोणी असं आलं का ते शक्यच नसतं. म्हणजे इतकं खर्चिक आणि इतकं हे असतं. म्हणजे आपण कॅन्सर म्हणतो, पण थॅलिसेमिया हे अत्यंत चॅलेंजिंग असा एक हे आहे. आणि ह्याच्यामध्ये इतकं सोपं आहे त्याच्यामध्ये हे करण्याचं की तुमच्या एक ब्लड हे टेस्ट म्हणजे ती करून घेतली का तुमच्या लक्षात येतं. आता मला पटकन टेक्निकल त्याचं आठवत नाही, पण त्याच्यामध्ये आधी कळू शकतं की तुम्ही थॅलिसेमिया तुम्ही त्या ह्याच्यात आहात का. हां, त्याच्यामध्ये बॉर्डरमध्ये असाल तर काही डेंजर नाही आहे, पण जर का थॅलिसेमियामध्ये गेला तर तुम्हाला बेसिकली किंवा थॅलिसेमिया होण्याचे चान्सेस असतात. तर तिकडे तुम्हाला एकतर हे करता येतं. आणि दुसरी गोष्ट, लग्नाच्या आधी नवरा बायकोनी ब्लड टेस्ट ती करून घ्यावी थॅलेसेमियाची टेस्ट. कारण दोघे पॉझिटिव्ह असेल तर नक्की 100% मुलगा थॅलेसेमिया पेशंट होतो आणि ते फार गरजेचं आहे. त्या नवीन जीवाला विचारायला जो पूर्ण अख्खा घालवावं लागतं ते आपल्याच इग्नरन्समुळे घालवावं लागतं. सो ते टेस्ट करून घेणं फार गरजेचं आहे. हे आम्ही त्या पॉडकास्टमधनं हे करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हळूहळू तुम्ही तो थांबू शकता, कम्प्लिटली थांबू शकता विथ अवेअरनेस की थॅलेसेमिया म्हणजे काय आणि थॅलेसेमिया थांबवता कशा. तो काय व्हायरस नाही आहे, तो काय हे नाही आहे, पण ते जे डिसऑर्डर आहे ती आपल्या बाळामध्ये किंवा येणाऱ्या पिढीमध्ये किंवा येणाऱ्या मुलामध्ये मुलीमध्ये येऊ नये त्याच्यासाठी आपल्या हातात येते. तर त्यामुळे तो पॉडकास्ट बघा. बड्याम नावाचा माझा हे आहे, यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यामध्ये
तुम्ही जाल तर तुम्हाला अख्खा एपिसोड बघायला, आणि त्याची माहिती खूप आहे, म्हणजे इंटरनेटवर आहे, सगळं आहे. तर ती माहिती एकदा करून घ्या, फार गरजेचं आहे, आणि तो अवेअरनेस वाढवणं फार गरजेचं आहे. दर 15 दिवसांनी नवा एपिसोड असतो ना सर त्या हां, चॅनलवर? दर 15 दिवस, महिन्यातनं 2 महिन्यातनं वेगवेगळे दोन. त्यामुळे त्याचे रील्स आणि असतात. शेवटचे 2 प्रश्न मी विचारणार आहे. त्यातला पहिला सोशल मीडियाशी संबंधित आहे. तुम्हाला असं नाही वाटत की जग फार वेगाने वेगळ्याच वेगाने चाललंय? ते थोडंसं, कारण कलाकाराचं पण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन हल्ली खूप मोठं आहे. बरीच हल्ली अशी कलाकार मंडळी आहेत जी वेगवेगळ्या त्यांच्या रील्सच्या माध्यमातून, इन्स्टाच्या माध्यमातून काही ना काहीतरी वेगवेगळं सांगत असतात आणि त्याचा थेट परिणाम बघणाऱ्यावर होत असतो. या सोशल मीडियाच्या जादूबद्दल जे सध्या सुरू आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? जादू आणि मॅडनेस अलॉंग विथ असं म्हणू आपण, काय Yes. सांगाल? सो परत हे फार गरजेचं आहे की सोशल मीडियामध्ये जे काही रील्स येतात किंवा व्हिडिओज येतात, हे रिचेक करणं फार गरजेचं आहे. आपण इतके पटकन फॉरवर्ड करतो आणि चुकीच्या गोष्टी त्या फॉरवर्ड होत राहतात आणि त्याचा एक हे बनत राहतो. कारण ते इतकं सोपं आहे ना, शेअरेबल असल्यामुळे फटकन, आणि आपल्याला असं वाटतं अरे मी पहिला आहे जो शेअर करतो, पण ऍक्च्युली खूप म्हणजे असं होतं की हॉलमध्ये बसलेली व्यक्ती आणि बेडरूममध्ये बसलेली व्यक्ती एकाच वेळेला वेगवेगळ्या माध्यमांवर सेम गोष्ट बघत असतात. अगदी आपण बायकोला अरे तू काय, मला माहिती आहे, कालच पाहिलं. असंही होतं बरेच वेळा. सो शेअर करायच्या आधी एकदा कन्फर्म करा की इन्फॉर्मेशन बरोबर आहे नाही आहे, है ना. सो ते बाकी तुम्ही एंटरटेन ह्याच्यामधलं थोडंसं एक केलं तर ठीक आहे, पण स्पेशली सोशल इश्यूज किंवा असे काही इश्यूज आहेत, इवन पॉलिटिकल जे काही इश्यूज आहेत, ते रिचेक करून मग शेअर करा. बिकॉज हे जागरूकता येणं फार गरजेचं आहे, आणि त्याच्यामुळे जो काही एक वेगळा चुकीचा इम्पॅक्ट होतो ना, तो आपणच वाचू शकतो. केवळ एक 10 मोमेंट्स घेऊन ते रिचेक करा आणि मग फॉरवर्ड करा. कारण हा सगळ्या, मी जसं मगाशी म्हटलं तसं सगळ्यात इफेक्टिव्ह माध्यम आहे, आणि तो इतका शेअरेबल आहे, इतका फटकन, म्हणजे तो व्हायरल होतो की ॲक्च्युली व्हायरल फ्लू सारखा आहे, तो असा साटकन जातो. त्यामुळे ते फार गरजेचं आहे, आणि आपल्या येणाऱ्या मुलांना, पिढ्यांना पण ते सांगणं फार गरजेचं आहे की शेअर करायच्या आधी किंवा त्याची क्रेडिबिलिटी बघा, ते कुठून आलंय बघा, त्याचा सोर्स बघा, आणि मग शेअर करा. मुंबई ग्राहक पंचायतीच्या कार्यक्रमात आपण आलोय आणि मूळ जी संस्था आहे ती 51व्या वर्षात आता पदार्पण केलं तिने, आणि ही जी आहे हा तिचं विंग ते 39वं वर्ष आहे. तर शेवटचा प्रश्न मी 2 विचारते त्याच्यात, की कलाकारांचा सामाजिक कार्यामध्ये सहभाग हा किती महत्त्वाचा तुम्हाला वाटतो? इम्पॅक्टच्या दृष्टिकोनातून किंवा समाजाला काही सांगायचं असेल त्या दृष्टिकोनातून कसं आणि कुठल्या प्रकारे कलाकारांनी ह्याच्यात सहभागी होणं गरजेचं आहे? आणि मुंबई ग्राहक पंचायतीबद्दल जाता जाता काय सांगाल? ऑफकोर्स कलाकारांचा जो सोशल हे असतो त्याचा इफेक्ट खूप असतो, कारण लोक ऐकणारी असतात, लोक पाहणारी असतात, त्यामुळे लिसनिंग पटकन होतं किंवा हे होतं. त्यामुळे अगेन कलाकारांवरती म्हणजे माझं असं म्हणणं आहे की त्यांनी जबाबदार असलं पाहिजे की त्यांनी काय फॉरवर्ड सेम इवन सोशल ह्याच्यामध्ये. आणि मी जसं म्हटलं तसं प्रत्येकाने त्याचं जसं अंगवळणी पडतंय, जे समजतंय त्या एरियामध्ये जरी सोशल हे केला ना, तरी खूप त्याचा इम्पॅक्ट आणि चांगला होईल. अदरवाईज नुसतं वरवरचं केलं तर त्यांनी काही होणार नाही, आणि ते समोरच्यालाही कळतं की हे वरवरचं आहे. तर ते खूप आतून व्हायला पाहिजे, आणि कुठल्या एरियामध्ये त्याला जे कन्व्हिन्सिंग वाटेल, त्याला जे कन्व्हिक्शन येईल त्या एरियामध्ये त्यांनी करावं. कारण मी जसं म्हटलं तसं त्या इम्पॅक्ट खूप चांगला होतो, आणि जर तुम्ही असं त्याचा सोशल मीडिया आणि किंवा ह्याचा जर वापर केला तर आणखीनच त्याचा इम्पॅक्ट चांगला होतो. आणि ग्राहक पंचायतबद्दल मला बरोबरचं माहिती होतं, पण जेव्हा सरांनी आज जे सगळं त्यातलं हे उलगडलं तेव्हा हे कळलं की बापरे, केवढी मोठी आणि किती महत्त्वाची मोमेंट आहे. कारण अवेअरनेस, सगळीकडे अवेअरनेस येतो ना, की कुठल्याही बाबतीत अवेअरनेस. त्यामुळे ग्राहक आणि कन्झ्युमर्सचा अवेअरनेस असणं इतकं गरजेचं आहे. जसं आपण नेहमी म्हणतो की इतकं बंबाड होत असतं ॲडव्हर्टायझिंग किंवा ह्याच्यामध्ये, आपल्याला आत्ता म्हणजे कितीतरी कॅन्सरचे पेशंट्स तुमच्या सगळे केमिकल, तुमचं प्रेझर्वेटिव्स आणि वापरलं म्हणून कितीतरी हे झालं. प्रेझर्वेटिव्स, केमिकल्स आणि जे वापरतात
त्याच्यामुळे खूपच म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की सिगरेट न पिणारा माणूस आहे, दारू न पिणारा तरी त्याला कॅन्सर होतो. कशामुळे होतो? इट इज ऑल अबाउट हाऊ व्हॉट यू कन्झ्युम आणि व्हॉट यू मेक. आणि तसंच सगळ्याच एरियामध्ये मग तुम्ही जे काही वापरता हे करता त्याच्यामध्ये अवेअरनेस आणि त्याचे तुम्ही म्हणजे नुसते फसवलं जाणं असं नाही, पण तुमच्या पैशाची व्हॅल्यू काय आहे हे सुद्धा कळायला पाहिजे. तुम्ही जेव्हा स्पेंड करताय त्या स्पेंडच्या अगेन्स्ट तुम्हाला काय मिळत आहे हे अवेअरनेस असणं फार गरजेचं आहे आणि फार मोठं काम आय थिंक हे करत आहे. आणि सगळी मराठी माणसं जास्तीत जास्त इन्वॉल्ड आहेत याचा तर अभिमान आहेच. तुमच्या वतीने जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगणार सर? कारण इकडे येणारा जो प्रेक्षक आहे ना तो फक्त दर्दी नाही आहे, तो सुजाण आहे. त्यामुळे आज जर मी प्रश्न तुम्ही जे म्हणालात की थोडे वेगळ्या पद्धतीचे काढण्यामागचं कारणच असं आहे की इकडचा ऑडियन्स रिसिव्हच खूप वेगळ्या लेवलला करतो मुळातच इतरांपेक्षा. त्यामुळे मी थोडेसे वेगळे प्रश्न आज घेऊन आले होते. जाता जाता तुमच्या वतीने काय सांगायला? नाही, पण म्हणूनच म्हणजे मला अंदाज होता, पण एक असं म्हणतो ना की एक फील होतं त्या हवेमध्ये किंवा त्या एअरमध्ये. आय कुड सी दॅट इतकं रिसीव्ह चांगलं होत आहे आणि बरेच वेळेला असं होत नाही. आणि त्या तिथे आम्हालाही माहिती असते की अच्छा की किती बोलावं किती. सो आज जे मी बोललो ते इतकं मनापासून आणि असं बोललोय की आय कुड फील दॅट हे असे सगळे रिसीव्ह करतायत आणि दे आर रेडी टू रिसीव्ह आणि ते कुठेतरी कनेक्ट होत आहे यु नो. तर तो एक इट वॉज एक खूप मेमोरेबल असेल. खूप छान आज बोलायला शेअर करायला आवडलं मला तुमच्यासोबत. थँक्यू. खरं तर अशा गप्पांना रंगत जातात आणि मग असं वाटतं सुरूच राहाव्यात. पण मग दोंदे मॅडमने सांगितलेलं असतं, ते येऊनच ठेवलेलं असतं समोर आणि भरीसभर पुढे घड्याळ पण लावून ठेवलेलं आहे. पुन्हा कधीतरी सरांबरोबर गप्पा होतीलच. पण आज इथेच थांबूया. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचं अभिनंदन, आभार. इतकं छान सगळं ऐकलं त्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा देते. आणि छोटीशी वाटली असेल पण नाही म्हटलं तरी आपण जवळजवळ 1.25 तास गप्पा मारल्या. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. गप्पांना रंगत जातात आणि मग असं वाटतं सुरूच राहाव्यात. पण मग दोंदे मॅडमने सांगितलेलं असतं, ते येऊनच ठेवलेलं असतं समोर आणि भरीसभर पुढे घड्याळ पण लावून ठेवलेलं आहे. पुन्हा कधीतरी सरांबरोबर गप्पा होतीलच. पण आज इथे थांबूया. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचं अभिनंदन, आभार. इतकं छान सगळं ऐकलं त्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा देते. आणि छोटीशी वाटली असेल पण नाही म्हटलं तरी आपण जवळजवळ 1.25 तास गप्पा मारल्या. तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू.